एक सांगू का? काँग्रेस पक्षाच्या हृदयात राम कधीच नव्हता. रावण रूपी राक्षस होता आणि तो राक्षस पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशमुक्त काँग्रेस केली आणि राक्षस मारला. मग या देशामध्ये प्रभू रामचंद्र मंदिर बांधकाम पुनर्स्थापना झाली. तिथं रामलल्ला विराजमान झाले. त्यासाठी आंदोलनं झाली, संघर्ष केला. राम आमची हिंदूची अस्मिता आहे, श्रद्धा आहे. अनेक संघर्षानंतर प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान झाले. पण तिथे चोरीची घटना घडली, त्याचा तपासही चालू आहे. पण काँग्रेसवाल्यांनी आता जणू काही आम्ही राम भक्त आहोत. त्यांच्या एक लक्षात आलं की आता रामाचे पाय धरल्याशिवाय आपल्याला हिंदू मतं मिळत नाहीत आणि आपण आता पुन्हा सत्तेमध्ये पुनर्स्थापित होऊ शकत नाही. आज काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह आंदोलन केलं हर्षवर्धन सपकाळांनी. 0% प्रतिसाद मिळाला. कार्यकर्ते आले नाहीत आणि रामभक्तही आले नाहीत, कारण रामभक्तांना चांगलं माहिती की त्या चोरी प्रकरणाचं सत्य काय. पण हर्षवर्धन सपकाळ किती बालिश आहेत. काय तर म्हणे आमचं आंदोलन रोखण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितलं की आकाशात ढग आलेत आणि पाऊस पडणार आहेत. अरे जिथे तुमची रामावर कधी श्रद्धाच नव्हती, राम अयोध्येत जन्मलेच नाही, अशा प्रकारची भूमिका काँग्रेसवाल्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घेतलेली. आणि आज रामाच्या चोरीच्या प्रकरणाचा विषय हातात घेऊन काँग्रेसवाले किती राजकीय नाट्य रंगू लागले हे तितकंच खरं.